शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी. महाराष्ट्रातील हवामानाबाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक संकेत मिळू लागलेले आहेत. पुढील काही दिवसात राज्यातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे काही भागांमध्ये पेरणीयोग्य पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे. मित्रांनो, जून महिना संपत आला तरी अनेक भागांमध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतित होते. बियाणे घरात तयार होते. शेती मशागतीची कामे पूर्ण झालेली होती, पण आकाशाने साथ दिलेली नव्हती. मात्र आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. राज्यातील विविध हवामान मॉडेल्सनुसार पुढील 24 ते 48 तासात वातावरणात अनुकूल बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगांची वाढ आणि पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचे दिसून येत आहे. सर्वप्रथम विदर्भाबद्दल बोलायचं झालं तर नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम ते काही भागात जोरदार सरी कोसळू शकतात. यानंतर मराठवाड्याकडे वळूया. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये वातावरणात आर्द्रता वाढत असून येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढू शकतो. शेतकऱ्यांनी स्थानिक अंदाजावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नागपूर आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये देखील वातावरणात बदल होत असून पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होत आहे. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर परिसरातही भागानुसार चांगल्या सरींची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणातील मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. मात्र शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची सूचना: फक्त पहिला पाऊस पडला म्हणून तातडीने पेरणी करू नका. जमिनीतील पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे का याची खात्री करा. सलग पाऊस आणि योग्य ओलावा मिळाल्यानंतरच पेरणीचा निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. हवामान तज्ज्ञांच्या मते जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता इथे होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तुमच्या जिल्ह्यात सध्या पावसाची परिस्थिती कशी आहे? पेरणीची तयारी झालेली आहे का? तुमच्या जिल्ह्यात कमेंटमध्ये नक्की लिहा. हवामान महत्त्वाच्या बातम्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.